परवा एका विद्यार्थ्यांनी ना बांडगुळ म्हणजे काय मला विचारलं, कारण त्यांनी तो शब्द पहिल्यांदाच ऐकला होता. काय होतं माहिती आहे, बांडगुळ हे झाडावर असतं. आणि समजा आंब्याचं झाड आहे, आपल्या क्लासच्या समोर जे पारिजातकाचं झाड आहे ना, गेल्या वर्षी त्याच्यावर खूप बांडगुळं झाली होती. झाड तर हिरवंगार दिसत होतं, पण फुलं एकही येत नव्हती. मग आपण जे बांडगुळ म्हणजे त्या झाडावर दुसरंच झाड वापतं आणि ते दुसरं झाड त्या सगळ्या झाडाची जीवनशक्ती शोषून घेतं आणि स्वतः मोठं होतं. ओके, त्याचा काहीच फळफायदा होत नाही. अल्पावधीत झाड मोठं वाटायला लागतं ते बांडगुळाचं, पण होतं असं की त्याचा काहीच फायदा होत नाही. मग मी सगळीच बांडगुळं काढून टाकली ती. मला विद्यार्थ्यांनी पुन्हा विचारलं की ही बांडगुळं काढून टाकली म्हणजे आता काय झालं? बस आता त्या झाडाचं पोषण त्या झाडाला मिळेल. पोरांनो, आपल्याही जीवनामध्ये ना बऱ्याच बांडगुळांचं अस्तित्व आहे. म्हणजे उदाहरणार्थ व्हॉट्सअप बघत बसणे, मोबाईल बघत बसणे, टी व्ही बघत बसणे, यूट्यूब बघत बसणे, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणे, गरज नसतानाचं हे बांडगुळच आहे. फालतू मित्रांसोबत गप्पा मारत बसणे, गप्पा मारत बसणे, गप्पा मारत बसणे बांडगुळच आहे. याच्यानं आपली मूळ जीवनशक्ती संपून झाली आहे आणि आपल्याला ज्या पद्धतीनं वाढ व्हायची आहे, विकसित व्हायचे आहे, ते होत नाही आहे. तर तुम्हाला समजलं बांडगुळ म्हणजे काय? आणि आपल्याला बांडगुळं काढून टाकावी लागतात, त्याच्याशिवाय झाड मोठं होता येत नाही. मग आपल्याही जिंदगीत कोणकोणती बांडगुळं आहेत एकदा चेक करायला पाहिजे, आणि झालं की मग ती काढूनही पण टाकली पाहिजेत. नक्की. थँक्यू.